मंडळी, स्वागत आहे तुमचं टुवर्ड्स अदर वर्ल्डच्या नवीन ब्लॉगमध्ये. पुण्यामध्ये पेशव्यांच्या राजवटीची साक्ष देणारी बरीच ऐतिहासिक ठिकाणं आहेत. त्यापैकीच एक म्हणजे त्रिशूण गणपती मंदिर. मध्ययुगीन पुण्याची शिल्पकला आणि मूर्तिकला दाखवणारं हे मंदिर उत्तम ऐतिहासिक नमुना आहे. पुणे शहरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत, परंतु अप्रसिद्ध असलेल्या त्रिशूण गणेश मंदिराची वास्तुशैली पुण्यातील या मंदिरांपेक्षा वेगळी आहे. पुण्याच्या पूर्व भागात नागझरी नदीच्या काठावर असणाऱ्या सोमवार पेठ व मंगळवार पेठेच्या काही भागात त्या काळात मोठे स्मशान होते. शहाजीराजांनी इसवी सन 1600 मध्ये शहापुरा ही पेठ वसवली. 1735 मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी या पेठेत व्यापाराला उत्तेजन देऊन या पेठेचा विकास करून या पेठेचे सोमवार पेठ हे नामकरण केले. त्रिशूण गणेश मंदिराचे उत्कृष्ट पाषाण शिल्प असून देखील ही वास्तू दुर्लक्षित राहिली. कसबा पेठेतून मंगळवार पेठ दवाखान्याच्या दिशेने जकाती पुलानंतर उजव्या बाजूस दगडी कोरीव शिल्पांनी नटलेले त्रिशुंड गणपतीचे मंदिर आहे. त्रिशुंड गणेशाची मूर्ती महाराष्ट्रात क्वचितच आढळते. या मंदिराच्या निर्मितीमागे शिव मंदिराची कल्पना असल्यामुळे या मंदिराची शैली शिवमंदिराप्रमाणे आहे. कालमानानुसार येथे देवतांच्या व मंदिराच्या स्वरूपामध्ये थोडाफार बदल झालेला आढळतो. या मंदिरासंदर्भातील ऐतिहासिक नोंदीनुसार इंदूरजवळ असलेल्या धामपूर येथील संपन्न गोसावी भीमगिरीजी यांनी 26 ऑगस्ट 1754 मध्ये या मंदिराचे बांधकाम केले. या मंदिरातील गर्भगृहाच्या चौकटीवर 2 संस्कृत व 1 फारसी शिलालेख आहे. पहिल्या संस्कृत शिलालेखात मंदिराच्या बांधकामाचा काल व रामेश्वराची प्रतिष्ठापना केल्याचा उल्लेख असून दुसऱ्या शिलालेखात गीतेतील आरंभीचा नमनाचा श्लोक कोरलेला आहे. तर फारसी शिलालेखात हे स्थान गुरुदेव दत्तांचे असल्याचे नमूद केलेले आहे. या शिलालेखांमध्ये मंदिराच्या बांधकामाची तारीख 26 ऑगस्ट 1754 ही दिलेली आहे. हे शिलालेख सुस्पष्ट व सुवाच्य आहेत. संपूर्ण दगडी बांधकामाचे हे मंदिर पुरुषभर उंचीच्या दगडी जोत्यावर पूर्वाभिमुख उभे आहे. राजस्थानी, माळवा व दाक्षिणात्य वास्तुशैलीचा संमिश्र वापर येथे करण्यात आलेला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल आहे. प्रवेशद्वाराच्या कोरीव चौकटीच्या वर धारदार कमान असून अगदी वरच्या बाजूस शेषशाही विष्णूची प्रतिमा आहे. यक्ष, किन्नर, लक्ष्मी मंत्र, मोर, पोपट, भैरव, मंगल कलश, दशावतार, गजांत लक्ष्मी अशी अनेक मांगल्य दर्शवणारी चिन्हे प्रवेशद्वाराच्या भिंतीवर कोरलेली आहेत. येथील एक शिल्प मात्र राजकीय दृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे. राजकीय परिस्थितीचे चित्रण करणारे असे हे शिल्प भारतातील मंदिरांमध्ये क्वचितच आढळत असावे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर उजव्या सोंडेची गणेश मूर्ती असून त्याखाली गणेश चक्र आहे. प्रदक्षिणेच्या वाटेवर दक्षिणेकडील भिंतीत नटराजाची मूर्ती असून उत्तरेकडील भिंतीत विष्णू व काळभैरवाच्या कलात्मक रेखीव मूर्ती आहेत. दक्षिणेकडील भिंतीत मंदिराच्या मागील बाजूस आगळ्या पद्धतीने कुठेही सहसा न आढळणारे शिवलिंग आहे. ही लिंगोद्भव शिव प्रतिमा आहे. यात फक्त शाळुंक असून त्यावर वरच्या दिशेने उडणारा हंस, खाली मुंडी असणारा वराह व शिवलिंगावर छत्र करणारा नाग अशा ठळक प्रतिमा कोरलेल्या आहेत. गर्भगृहातील गणेश मूर्ती वेगळ्या स्वरूपातील आहे. 1 मुख, 3 सोंडा, 6 हात असलेली काळा पाषाणातील मूर्ती मोरावर आरूढ आहे. उजवी सोंड मोदक पात्रास स्पर्श करीत असून मधली सोंड उंदरावर आहे, तर डावी सोंड मांडीवर बसलेल्या शक्ती देवतेच्या हनुवटीला स्पर्श करीत आहे. हा गणेश सत्व, तम व रज या गुणांनी युक्त आहे. बाजूस रिद्धिसिद्धी आहे. या मूर्तीस पाषाणाची मेघडंबरी आहे. गणेशाच्या वरच्या उजव्या व डाव्या हातात अंकुश व परशु आहे. मोराच्या दोन्ही बाजूस मूषक व स्त्रीगण आहे. मुकुटाखाली पाठीवर रुळलेली गोंडेदार केशरचना आहे. मूर्तीच्या मागे भिंतीवर अतिशय रेखीव शेषशाही नारायणाची प्रतिमा असून भिंतीवर श्री गणेश यंत्र कोरलेले आहे. शिवमंदिराच्या स्वरूपात स्थापन झालेल्या या मंदिरात कालांतराने शाक्तपंथीयांनी श्री गणेशाची स्थापना केली असावी. मात्र या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा निश्चित काल व ऐतिहासिक संदर्भ सापडत नाही. 1932 ते 1952 पर्यंत हे ऐतिहासिक कलात्मक शिल्प दुर्लक्षित होते. मंदिराला शिखर नसल्यामुळे या मंदिराचे अस्तित्व लक्षात येत नव्हते. तळघरात जिवंत झरा असल्यामुळे येथे पाणी भरते. दरवर्षी गुरुपौर्णिमेस तळघर स्वच्छ करून भाविकांसाठी खुले केले जाते. विश्वस्त मंडळाने येथील शिल्पांचे नुकसान होऊ नये म्हणून अनेक उपाय योजलेले आहेत.
या अप्रतिम मंदिराची बहुसंख्य भाविकांना कल्पना नसल्यामुळे येथे भाविकांची वर्दळ नाही. त्रिशुंड गणपती मंदिराच्या विश्वस्त मंडळाने मंदिराची व्यवस्था उत्तम ठेवलेली आहे. शिल्पदृष्ट्या महत्त्वाचे असणारे त्रिशुंड गणेशाचे मंदिर खरोखरच अप्रतिम आहे.